घ्या. अरे हे काय, मी आता नसतो की. नाही तुम्ही. हे बघ दादू, तू मला आहो जाऊ काय करतोस रे? मी तुझा मुलगा ना. मग नाही पण तुमचं शिक्षण, तुमचा मोठेपणा. माझं शिक्षण, माझा मोठेपणा सगळा गेला चुलीत. तू का असा स्वतःला कमी लेखतोयस आणि का असा दबून वागतोस रे? कुणाच्याही नजरेला नजर द्यायचं टाळतोस तू का असं? सांग मला, बस बघू, बस. हा आता सांग. नाही मी असा अडाणी येडा बागडा. काहीही अडाणी आणि येडाबागडा नाहीयेस तू. मला तर तू खूप मोठा आहेस दादू. अरे मी तुझा मुलगा ना, मग माझ्याकडे तरी डोळ्यावर करून बघ. बघ ना दादू, दादू. हस 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 बघू. काय जावं बापू, काय म्हणतात किसनराव, काय म्हणतात? किशोरराव म्हणतात की आजोबा आम्हाला मेलेली ढोरं दाखवायला कधी नेत्यात? अरे कमाले, दाखवू की ढोरं दाखवू? तुमची आईच्या हातचा मार खायची तयारी आहे का? बिले कसं झोडपत आणलं? आता आईची मार द्यायची तयारी असेल तर आपली खायची तयारी आहे बुवा. नाही रे माझ्या राजा, आता कशी मारेन तुला? किसनराव, कमाले एवढी जुनी आठवण तुमच्याकडे आहे म्हणायची. अहो समज आली की माणूस पार मागचं बोलून जातोय. मला समज आली आहे पण विसर नाही पडला आजोबा. मला हेही आठवतं की मला समज आल्यावर तुम्ही काहीतरी सांगणार होतात. मी काय सांगणार होतो? टाळू नका, टाळू नका. तुम्हाला आठवतं तुम्ही पहिल्या दिवशी मला पोचवायला आला होतात बोर्डिंगात, तेव्हा आजीबद्दल काहीतरी सांगणार होतात. ते सांगा बघू. काय सांगायचं? महाभारत रे, सगळं समज. मग आपलं समजच खालीच पोखरून पोखरून पार रित होते. किसना, तुझ्या आजीच्या जन्माचा समजा इस्कोट झाला. आमचं लगीन झालं, तुझ्या आईशी जन्माला आली. तेवढ्यात अन्य सावकाराची नजर तुझ्या आजीवर पडली. एका रात्री भागीरथीला खेचली त्यानं वाढव. महिनाभर पत्त्याने भागीरथी पुन्हा नजरेला नाही पडली. जी पडली ती पार पार सैर भैर झालेली. मी बी पार येडा पिसा झालेलो. कुणी कुणाला सावरायचं. अखेर भागीरथी नाहीशी झाली. बाळा 4-5 वर्षांनी मुंबईत गेलो. भागीरथी नदीला पडली. पण आता भागीरथी राहिली नव्हती. बंगाळ वस्ती सडलेली कुजलेली. डोळ्यामध्ये पराण शिल्लक तेवढा. तो प्रसंगीच राय होईना बाबा. दारूची मी मात्रा चाला ना. रात्रंदिवस डोळ्यासमोर खाचा पडलेली माझी भागीरथी. पुरीचं असं काय होऊ नये म्हणून लई जपलं. पण सालं नशिबानं तिथं मी दावा साधला वायऱ्यासारखा.
आई कृष्णा 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 राहू दे काम भाकरी काय चल आलो आलो भिजले यो गडी जागरामला या खातिरात रमाया काय होतंय त्याला? अगं हा ना, शाळा कॉलेज सुरू होऊन महिना झालाय म्हण. आणि तरी बी तुम्ही गप्पच. आज चांगलं खडसावून विचारा त्याला. वय नाही जमायचं, माझी जीभच उचलत नाही त्याच्यामुळं. हे जन्माचं मित्र ह्यो काय विचारणार? ए भिजले तू विचार खडचावून चांगलं कृष्णाला. अरे दादू मला काय विचारणारस तू? हेच काय नाही आपलं हेच. तुम्ही बोला. बिजलीचं म्हणणं आहे. माझं नाही तुमचं. म्हणजे माझं बी म्हणणं आहे, शाळा कॉलेज सुरू होऊन महिना झाला, तुझा शहरात जायचा विचार आहे का नाही? बोललो. माझी मोर शिकायचा विचार नाही. शिकून मोठा होणार नाहीस? नाही नाही. अरे देवा, इथं आमच्या मने राबत राहणार राहायला नको. अरे आपल्याला कर्ज फेडायची सावकाराची. नाही, त्याच्याशी तुझा काही एक संबंध नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. हा अरे नाही कसा तो तुमचा पोरगा नाही का? आहेच. तुम्ही तुमच्या बापाची कर्ज फेडीत या मातीत मारणार, तो बी तुमची कर्ज फेडी याच मातीत मारणार. कुठं बिघड? मामा, हे काय प्रीत बोलणं? इप्रीत कसं ग भिजले? बाप दादाची कर्ज न फेडली तर 7 पिढ्या जातील आमच्या नरकात. बरोबर आहे. तुमच्या 7 पिढ्या इथं राबताना त्यांनी इंदरपदच भोगलंय. त्यांना स्वर्गातला नरकवाद नाही सोसायचा. मामा तुमचं काहीतरी उफराट बोल नाही बघा. हे आमचा किसन मोठा होणार. हा, शिकून शिकून बाबासाहेबासारखा बालिस्टर होणार आहे. नाही दादू, यापुढे रावसाहेबाच्या पैशावर मला शिकायचं नाही. म्हणूया कर्माला. बरोबर राजा, आम्ही कुठनं एवढे पैसे पाठवणार? शहरात राहायचं म्हणजे लय खर्चाचं काम असतं. राहणं आलं, जेवण खाण आलं, कपडा लत्ता आला, दुःख आली. आता रावसाहेबाच्या मेहरबानीवर तुझं शिक्षण होतंय, त्याला नाही म्हणू नकोस. म्हणे मेहरबानगी ना. अरे अरे तुम्ही दिवस रात्र कष्ट करता, ढोळ मेहनत करता, का देतो सावकार? 2 वेळा सुकी भाकर आणि वर्षाला 1 धोतर जोडी. 16 आहे. तुमचं काय आहे इथं? 2 बिघा जमीन आहे की स्वतःची हक्काची झोपडी आहे तुमची? मिळेल ते काम करू, कारखान्यात, धरणावर, रस्त्यावर, कुठेही काम करू, पण एकत्र राहू. समजलं? मिळेल तो भाकर तुकडा खाऊ, पण हक्काचा. कुणाची मेहरबानगी नको आहे आपल्याला. आहे तयारी सावकाराला सोडायची? आहे. अरे आम्ही लाख सोडू, पर त्याने सोडलं पाहिजे ना. ते सोडणार तो आम्हाला कर्ज फिटल्याशिवाय.
म्हणे कर्ज. अरे कुणाचं कर्ज? किती कर्ज? किती राहिलं? किती फिटलं? कधी विचारलं सावकाराला? अरे विचारलंय, पण आम्हा अडाण्यासनी काय कळतंय त्यात? अरे अंगठा उठव म्हणलं का उठवायचा? नाही, अशानं तुमची कर्ज कधीच फिटणार नाहीत. अरे असेल हिंमत तर झुगारून द्या ती कर्ज, झुगारून द्या. ती गुलामगिरी, ती लाचारी, ते जोखड, आणि चला शहराकडे. अरे निदान मोकळेपणे श्वास तरी घेता येईल तुम्हाला. शाबास रे माझ्या वाघा. या दिवसाची वाट बघत जगत होत. तर मुर्द जन्माला येत होत, मुर्द्यासारखं जगत होत पिढ्यानपिढ्या. बाळा तू जान आणलीस, एक ठिणगी टाकलीस, आता वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. बाळा हे मुर्द जळून जळून खाक होऊन जातं, पण उभं तर राहताल. शाबास शाबास.